मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी आपण पाहतोय आता शंभूराज देसाई सध्या रुग्णालयात त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। उपोषण स्थगित केल्यानंतर आता मनोज जरांगे यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। शंभूराज देसाई संदीपान भुमरे त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहतोय। जरांगेंनी अंतरवाली सराटीमधलं आपलं उपोषण अखेर स्थगित केलं। मराठा आरक्षणाबाबतच्या सगळे सोयरे आणि इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगेंनी सरकारला 1 महिन्याचा अवधी दिलेला आहे। सरकारच्या वतीनं शंभूराज देसाई आणि संदीपान भुमरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित केलं। त्यानंतर ते रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे आणि आता रुग्णालयात संदीपान भुमरे शंभूराज देसाई त्यांच्या विचारपूस करण्यासाठी पोहोचल्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। शंभूराज देसाई यांच्या विनंतीनंतर जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। सरकारच्या वतीनं शंभूराज देसाई यांनी सरकारची बाजू त्यांना समजावून सांगितली आणि मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं आश्वासन शंभूराज देसाई यांनी दिलं होतं। त्यानंतर जरांगेंनी उपोषण स्थगित करणार असल्याचं जाहीर केलं आणि आता त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जरांगेंनी राज्य सरकारला 1 महिन्याची डेडलाईन दिलेली आहे आणि 1 महिन्याच्या डेडलाईन नंतर त्यांनी आज आपलं उपोषण स्थगित केलं। उपोषण स्थगित केल्याची घोषणा केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर सध्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत।